ज्योतिषावर आहे, ज्यांचा विश्वास बंधुगिरीवर आहे, ज्यांचा विश्वास अ, अशा अनिष्ट प्रथेवर आहे, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या महिलांच्या अन्यायाविरुद्ध त्या न्याय देण्याची भूमिका स्वीकारूच शकत नाही. बघा, चाकणकरांचा राजीनामा हे होणारच होता. कारण त्या ज्या पदावर काम करत होत्या, कार्यरत होत्या, त्या पदावर राहून हे असे अशोभनीय म्हणजे भोंदूबाबाच्या चक्करमध्ये इतकी मानसिक गुलामी पत्करणं आणि त्या पदावर राहून महाराष्ट्रातील महिलांना त्या न्याय देऊ शकत नव्हत्या. ज्यांचा विश्वास ज्योतिषावर आहे, ज्यांचा विश्वास बंधुगिरीवर आहे, ज्यांचा विश्वास अ, अशा अनिष्ट प्रथेवर आहे, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या महिलांच्या अन्यायाविरुद्ध त्या न्याय देण्याची भूमिका स्वीकारूच शकत नाही. खरं तर त्यांचा राजीनामा झाला, पण आता या लिंगपिसाट खराताबरोबर असलेले बाकीचे काही नवरत्न जे आहेत, ज्यांचे ज्यांचे फोटो किंवा त्यांच्याशी संपर्क येत आहे, आज त्यांची अफाट अशी प्रॉपर्टी आहे त्या बंधूंची, खरातांची. आणि या सर्वांची मला वाटतं की जे जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा सीडीआरच तपासला पाहिजे. आणि सीडीआर तपासून काय काय कृत्य केलेत, काय काय संवाद झाला आणि कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहून अनेक मंत्र्यांनी त्यांच्या आहारी जाऊन कुठले कुठले कृत्य केलेत याची माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजेत आणि त्यांनाही दूर केलं गेलं पाहिजे. त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.